विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीविषयीची माहिती पाहणार आहोत. डॉक्टर किशोर सानप यांनी संत तुकाराम महाराज यांचा अल्प परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. या पूर्वीच्या तासिकेमध्ये त्यांचा थोडक्यात अल्प परिचय पाहिलेला आहे. या तासिकेमध्ये त्यांचं कौटुंबिक जीवन आणि सांसारिक जीवन यांची माहिती डॉक्टर किशोर सानप यांनी जी दिलेली आहे त्या आधारे हा भाग आपण समजून घेणार आहोत. संत तुकाराम महाराज यांचं कौटुंबिक जीवन पाहत असताना त्यांचे वडिलोपार्जित जो व्यवसाय होता हा सावकारकीचा होता. त्यांचे मोठे बंधू सावजी हे सांसारिक वृत्तीचे नव्हते. पूर्वीपासूनच त्यांना अध्यात्माची अतिशय ओढ असल्यामुळे उत्तरोत्तर वैराग्य त्यांचं वाढत गेलं आणि एके दिवशी त्यांनी संसाराचा त्याग करून वैराग्य वृत्ती स्वीकारली, संन्यास स्वीकारला आणि त्यामुळे पुन्हा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी संत तुकाराम महाराज यांच्यावर आलेली आहे. त्या काळातील परकीय आक्रमण, दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा हा जो व्यवसाय आहे तोही व्यवस्थितपणे चालू शकला नाही. जे देणे वगैरे दिलेले होते किंवा जे पैसे लोकांना उधार दिलेले होते ते शेतीच पिकलेली नसल्यामुळे किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचे पैसे त्यांना परत मिळू शकले नाहीत. त्यानंतर त्यांचा कौटुंबिक आघात त्यांच्यावर झालेला आहे. आई, वडील, पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा मृत्यू झालेला आहे. हाही कौटुंबिक आघात त्यांना सहन करावा लागलेला आहे. उत्तरोत्तर संसारामध्ये संत तुकाराम महाराजांचे मन रमत नव्हतं. त्यांच्या अंतःकरणामध्येही विरक्तीची भावना वरचेवर वाढत होती आणि नंतर मग त्यांनी जे काही आपले इतर लोकांकडून येणे होते किंवा पैसे येणे बाकी होते ते कर्ज त्यांनी सर्वांचं माफ करून टाकलेलं आहे. इथे वर्णन असं केलेलं आहे की शेतीवाडी व्यवसाय बुडाल्यावर त्यांनी लोकांना कर्जही माफ केले. म्हणजे आधीची दुष्काळी परिस्थिती, लोकांकडून जे पैसे येणे बाकी होते तेही त्यांनी त्यांच्याकडून घेतले नाही, उलट माफ करून टाकले. पुढे जाऊन तर असं म्हटलं जातं संत तुकाराम महाराजांच्या जीवनाबाबत, त्यांच्या योगदानाबाबत की दुष्काळ इतका भीषण पडलेला होता, लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं. तेव्हा संत तुकाराम महाराज यांनी आपल्या गावातील, देहू गावातील जी गरीब जनता होती, गरीब लोक होते, ज्यांना अन्न देखील खाण्यासाठी मिळत नव्हतं, इतका भीषण दुष्काळ होता, त्या काळामध्ये पूर्वी ते सधन होते, कौटुंबिक परिस्थिती चांगली होती, त्यांच्याकडे अन्नधान्याचा साठा उपलब्ध होता. परंतु आपल्या गावातील ही गोरगरीब जनता अन्नधान्य वाचून उपाशी मरते आहे असं पाहिल्यानंतर, असं त्यांच्या दृष्टीस पडल्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आपल्याकडे जो उपलब्ध धान्य साठा होता, शिल्लक धान्य साठा होता, तो त्यांनी सर्व गोरगरिबांना वाटलेला आहे. त्यांच्या दृष्टीशी उपाशी भुकेने व्याकुळ होणारे लोक ते पाहू शकले नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या धान्याची कोठारे गावातील लोकांसाठी खुली केलेली आहे. स्वतःच्या हाताने त्यांनी या गावातील लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून दिलेलं आहे. इतके उदार अंतःकरणाचे संत तुकाराम महाराज होते. त्यांच्यानंतर अशा पद्धतीची विरक्त वृत्ती त्यांची वरचेवर वाढत गेली. उदार धोरण त्यांनी स्वीकारलेलंच होतं. नंतर जिजाबाईशी दुसरे लग्न झाल्यावरही ते कीर्तन, अभंग, विठ्ठलोपासनेत रमले. संत तुकाराम महाराज यांच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासूनच विठ्ठल भक्तीची परंपरा होती. पंढरपूरचा विठोबा हा संपूर्ण वारकऱ्यांचेच आराध्य दैवत आहे. संत तुकारामांच्या कुटुंबामध्ये देखील
ही वारकरी परंपरा चालत आलेली आहे. त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्त होते आणि संत तुकारामांची वृत्ती देखील हळूहळू संसारामध्ये रविनाशी झाली होती. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आणि आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं दुसरं लग्न या ठिकाणी झालेलं आहे जिजाबाईशी. दुसरं लग्न झाल्यावरही ते संसारामध्ये रममाण झाले नाही. संसाराने परमार्थ यांची ते सांगड घालून संसारी करू पाहत होते, परमार्थही करू पाहत होते. आणि यामध्ये म्हणजे कौटुंबिक ओढातार त्यांची झालेली दिसून येते. कौटुंबिक या चरित्राबाबत किंवा कौटुंबिक जीवनचरित्राविषयी देखील विस्तृत अशी माहिती संत तुकाराम यांच्या जीवनचरित्राच्या बाबत अनेक पुस्तकांमध्ये वर्णन केलेली आहे. मग ही विरक्ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर संत तुकाराम महाराज हे कीर्तन, अभंग याद्वारे विठ्ठलाची भक्ती करत होते. विठ्ठल नामाचा जप करत ते रममाण होत होते. सामान्यासारखा संसार करून वेदाभिमानी व धर्मभ्रष्ट साधूवर परखड टीका करून तुकोबाने शब्दास्त्रांचे टीकास्त्र पाखंडावर सोडले. डॉक्टर किशोर सानप यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अतिशय महत्त्वपूर्ण कार्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. थोडं आणखी महत्त्वपूर्ण शब्दांमधून त्यांच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कौटुंबिक जीवनचरित्र सांगितलेलं आहे, सांसारिक जीवनचरित्र सांगितलेलं आहे, त्यांचं आध्यात्मिक जीवन सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना त्यांचं जे महत्त्वपूर्ण कार्य आहे ते कार्यही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्हा घरी धन शब्दांचे जे रत्ने, शब्दांचे जे शस्त्रे यत्न करू, हा संत तुकाराम महाराजांचा बहुप्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी परखड अशी शब्दरचना करून शब्दांच्या द्वारे त्यांनी तत्कालीन परिस्थितीवर परखडपणे, स्पष्टपणे विचार मांडलेले आहेत. त्या काळामध्ये जो कर्मकांड होता, धर्माभिमानी लोक होते, वेदाभिमानी लोक होते, धर्मभ्रष्ट होते, पाखंडी होते, ढोंगी होते, अशा साधूवर, अशा प्रकारच्या जो अनाचार करणारे होते, ढोंगी होते, अशा लोकांवर परखड शब्दामध्ये टीका त्यांनी केलेली आहे. जे सत्य आहे ते सत्यच त्यांनी मानलेलं आहे, चुकीचं आहे त्याचा धिक्कार त्यांनी केलेला आहे. परखड शब्दामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे. म्हणून सामान्यासारखा संसार करून संसाराने परमार्थ यांची सांगड तर त्यांनी घातलेलीच आहे. पण हे करत असताना जे दृष्टीस घडत आहे किंवा जे दृष्टीसमोर घडतो आहे ते निमूटपणे त्यांनी स्वीकारलेलं नाही, सहन केलेलं नाही. जे वाईट आहे त्या वाईटावर त्यांनी वाईट पद्धतीनेच विचार मांडलेले आहे. चुकीचं काय आहे ते स्पष्ट शब्दामध्ये त्याची जाणीव करून दिलेली आहे. म्हणून तत्कालीन जे धर्ममार्तंड होते, साधू होते, ढोंगी होते, जे कर्मकांड करत होते, धर्माभिमानी होते, धर्मभ्रष्ट होते, अशावर त्यांनी परखडपणे टीका केलेली दिसून येते. उदाहरणामध्ये या ठिकाणी काही उल्लेख केलेला आहे. सामान्यासारखा संसार करून वेदाभिमानी व धर्मभ्रष्ट साधूवर परखड टीका करून संत तुकोबांनी शब्दास्त्रांचे टीकास्त्र पाखंडावर सोडलेले आहे. तत्कालीन मंबाजी गोसावी व वेदाचार्य रामेश्वर भटांनी संत तुकोबांना सतत छळले होते. तर त्या काळामध्ये संत तुकाराम महाराज हे बहुजन वर्गातील होते, सर्वसामान्य वर्गातील होते, कुणबी शेतकरी कुटुंबातील होते. त्या काळामध्ये प्रचलित असलेली चतुर्वर्णीय व्यवस्था जी होती ते सर्वसामान्य व्यक्तींना किंवा बहुजनातील व्यक्तींना भक्ती करण्याचा अधिकार नाही असे या ठिकाणी सांगितले जात असे. त्या काळातील जो ब्राह्मण वर्ग होता, मग त्यामध्ये मंबाजी गोसावी असतील किंवा रामेश्वर भट्ट असतील, या दोघांनी किंवा यासारख्या अनेक स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या व्यक्तींनी संत तुकाराम महाराजांना जाणीवपूर्वक त्रास दिलेला आहे. संत तुकाराम महाराजांची वेळोवेळी अडवणूक केलेली आहे, त्यांना त्रास देण्यात आलेला आहे.
म्हणून तत्कालीन मुंबईचे गोसावी वेदाचार्य रामेश्वर भटाने संत तुकाराम महाराजांना सतत छळले होते, जाणीवपूर्वक मुद्दामहून त्रास दिलेला होता. संत तुकोबांचे अभंग इंद्राने बुडवण्याचीही आज्ञा रामेश्वर भटाने केलेली आहे. इतकंच नाही तर संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये जी अभंग रचना केलेली होती, त्यांची जी गाथा होती, ती गाथा त्याने इंद्रायणी बुडवण्याचा आदेश दिलेला होता, आज्ञा दिलेली होती आणि त्या पद्धतीने त्यांचे अभंग इंद्रायणी बुडवले होते अशी नोंदही संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राच्या बाबतीमध्ये केलेली दिसून येते. परंतु संत तुकाराम महाराज यांचा जो आध्यात्मिक अधिकार होता, त्यांची जी विठ्ठल भक्ती होती, ती कधीही कमी झालेली नाही. त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून अशा परिस्थितीचे वर्णन केलेले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. दुष्काळाचं वर्णन असेल, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं, धार्मिक परिस्थितीचं, राजकीय परिस्थितीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. गावातील पाटील लोक असतील किंवा ब्राह्मण लोक असतील, कशा पद्धतीने त्रास देत होते याचंही वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपला आत्मानुभवच संत तुकाराम महाराजांनी अभंगवाणीच्या माध्यमातून प्रकट केलेला आहे. विठ्ठलाविषयीची अत्यंतिक ओढ, विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रममाण होणारे संत तुकाराम महाराज, रात्रंदिवस ध्यास करणारे संत तुकाराम महाराज, अशा तुकाराम महाराजांना विठ्ठलावर अतिशय प्रेम होतं, भक्ती होती, श्रद्धा होती आणि याचं वर्णन करणारेच त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. परंतु त्या काळातील जे धर्ममार्गंड होते, त्या काळातील जे स्वतःला श्रेष्ठ म्हणणारे रामेश्वर भट असतील किंवा मुंबाजी गोसावी असतील, यांनी संत तुकाराम महाराजांची ही गाथा इंद्रायणीमध्ये बुडवण्याची आज्ञा केली होती आणि त्या पद्धतीने ते अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले देखील होते. तर पुढे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचं काही विस्तृत वर्णन या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप यांनी केलेलं नाही. काही महत्त्वपूर्ण घटकांचा नामोल्लेख या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप करताना दिसून येतात. संत तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र विस्तृत स्वरूपामध्ये जर काहीसं असेल तर अनेक संदर्भ ग्रंथ आहेत, त्यामधून तुम्ही हे जीवनचरित्र अभ्यासू शकता किंवा माहिती घेऊ शकता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथे काही महत्त्वपूर्ण घटकांचा उल्लेख केलेला आहे, त्या दृष्टीनेच आपण माहिती घेत आहोत. मग ज्या रामेश्वर भटांनी हे संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा इंद्रायणीत बुडवली होती, तेच रामेश्वर भट त्यांना नंतर संत तुकाराम महाराजांचा ज्ञानाचं सामर्थ्य, त्यांच्या भक्तीचा अधिकार माहिती झाल्यानंतर तेच जे पूर्वी विरोध करत होते ते रामेश्वर भट संत तुकाराम महाराज यांचे भक्त झालेले होते. त्याने नंतर संत तुकाराम महाराज यांच्याविषयी श्रेष्ठत्व वर्णन करत असताना त्यांच्याविषयी आरतीही लिहिलेली आहे, हेही आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे सुरुवातीला विरोध केलेला आहे, पण जेव्हा संत तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात आलं, त्यांची भक्ती त्यांच्या लक्षात आली, तेव्हा ते त्यांना शरण गेलेले आहे, त्यांचे भक्त झालेले आहे. पुढे रामेश्वर भट संत तुकोबांचे भक्त झाले, परंतु विंचवांचे नांगी तैसा दुर्जन सर्वांगी असलेल्या मुंबाजीने मात्र देहूत शेजारी राहताना तुकोबांना अनन्वित छळ केला. संत तुकोबांकडे येणाऱ्या संत सज्जनांनी दमदाटी करायचा. संत तुकारामांची लोकप्रियता त्या काळातील या लोकांना, अशा वृत्तीच्या लोकांना सहन झालेली नाही. संत तुकाराम महाराजांना मानणारा एक वर्ग त्या गावामध्ये होता, परंतु हे जो मुंबाजी असतील, रामेश्वर भट असतील, मुद्दाम होऊन पूर्वी त्यांनी त्रास दिलेला आहे. नंतर ते त्यांना शरण गेलेले आहे, पण या पूर्वीच्या काळामध्ये अशा लोकांकडून, अशा व्यक्तीकडून संत तुकाराम महाराजांना अतिशय त्रास सहन करावा लागलेला आहे. संत तुकोबांकडे येणारे जे व्यक्ती होते, त्या व्यक्तींना त्यांनी दमदाटी करत असत. त्यांच्याकडे जाण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, अशा स्वरूपाचे समजायचे, दमदाटी करायचे, त्रास द्यायचे. संत तुकाराम महाराजांची शेतीवाडी, मंदिर या सर्वावर मुंबाजीने कब्जा केला होता, अशी वर्णन किंवा अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. मुंबाजीचा दुर्जन छळ सहन करूनही संत तुकोबा मात्र बंडखोर, विद्रोही, समाज व धर्मसुधारक संत म्हणून नावारूपास आलेले आहे. त्यांनी अशा व्यक्तींकडे मुद्दाम म्हणून दुर्लक्ष केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांनी ज्या वेळी
जी परिस्थिती आहे त्या पद्धतीने वर्तन केलेलं दिसून येतं. त्यांचे अभंग अतिशय कठोर आहेत. भले तरी देवी काशीची लंगोटी अशा स्वरूपाच्या अभंगामधून त्यांनी आपला परखडपणा देखील व्यक्त केलेला दिसून येतो. आम्ही मेणाहून मऊ आहोत आणि त्याचबरोबर वज्राहून कठोर देखील आहोत अशा स्वरूपाचा आशय त्यांच्या अनेक अभंगामधून दिसून येतो. म्हणून संत तुकाराम महाराज या परिस्थितीला डगमगले नाहीत, लिहिलेले नाही. आलेल्या परिस्थितीचा सामना करत करत येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत संत तुकाराम महाराजांनी आपलं जो कार्य आहे ते त्यांनी पुढे सुरू ठेवलेलं आहे. म्हणून संत तुकाराम हे बंडखोर कवी, विद्रोही कवी, संत कवी म्हणून ओळखले जातात. एक श्रेष्ठ समाजसुधारक, धर्मसुधारक म्हणून संत तुकाराम महाराजांचा गौरव केला जातो. संत तुकाराम लोकमाराजांच्या अभंगाची भाषा ही लोकभाषा आणि अनुभवनिष्ठ दृष्टांताची भाषा असल्यामुळे संत तुकारामांची गाथा सर्वाधिक लोकप्रिय व समाजप्रिय बनलेली आहे अशी नोंद या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप यांनी करून संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, अतिशय विस्तृत अशा स्वरूपामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी डॉक्टर किशोर सानप यांनी माहिती वर्णन केलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.